नमस्कार. आजची रेसिपी पुरणाचे धोंडे. त्यावर हे तूप, एक कप चना डाळ, ही स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेऊया. इकडे मी चना डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. कुकर घेऊन त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालूया. ते हे गॅसवर ठेवून गरम करून घेऊ. कुकरमधले पाणी उकळले आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालूया. धुवून घेतलेली ही चना डाळ घालूया. मिक्स करून याचं झाकण लावून मध्यम आचेवर ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या शिट्ट्या होतात आहेत तोपर्यंत आपण 1 कप कणिक चाळून घेऊन मळून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा तूप, पाणी घालून नेहमीप्रमाणे ही कणिक मळून घेऊया. याप्रमाणे कणिक मळून हे आपण झाकण लावून 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया. इकडे आपला कुकर गार झालाय. तो खोलून एका भांड्यावर चाळण ठेवून ही डाळ गाळून घेऊया. इकडे मी डाळ गाळून घेतली. इकडे हा सुकामेवा काजू, बदाम, पिस्ता हे थोड्याशा तुपावर आपण ह्याला परतून घेऊया. अर्धा चमचा तूप, हे बाजूला काढून घेऊया. यामध्ये आपण अर्धा कपपेक्षा थोडा जास्त गूळ घालून वितळवून घेऊया. थोडंसं तूप घालूया. गूळ वितळला की यामध्ये आपण हे शिजवलेली चना डाळ घालू. हे छान मिक्स करून यामध्ये आता पाणी तयार होईल. ते पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला. पाव चमचा वेलची पूड घालूया. थोडंसं जायफळ ते किसून घालूया. किंचित मीठ,
याप्रमाणे पुरण आपण घट्ट असं बनवून घेतलं आहे. हे आता आपण गार करून घेऊया. साईडला काढून त्याच गॅसवर स्टीमरचं भांडं ठेवून त्यामध्ये पाणी घालूया आणि हे गरम करून घेऊ. तोपर्यंत ही कणिक पुन्हा एकदा छान अशी मळून घेऊया. याचे गोळे तयार करून इकडे मी स्टीमरच्या प्लेटमध्ये केळ्याचं पान ठेवून घेतलं आहे. कणकेचा गोळा घेऊन तो छान असा मळून कोरड्या पिठावर घोळवून घेऊ. याप्रमाणे चपाती लाटून आपण ही डब्याच्या साहाय्याने कट करून घेऊया. कट एवढ्यासाठी कट करायचं आहे की आपले पुरणाचे धोंडे एकसारखे सर्व बनतील. या पोळीमध्ये तयार केलेले हे पुरण घालूया. हा सुकामेवा आणि हे आपण मोदक कसे बंद करतो त्याप्रमाणे हे बंद करून घेऊया. हा झाला आपला अधिक महिन्यातील पुरणाचा दोंडा. ह्या प्लेटमध्ये ठेवून घेऊ. बाकीचे दोंडे त्याचप्रमाणे तयार करून घेऊ. इकडे आपलं स्टीमरचं पाणी गरम झाले. त्यामध्ये आपण हे पुरणाचे धोंडे ठेवून 20 मिनटं स्टीम करून घेऊया. यावर झाकण ठेवून 20 मिनटं स्टीम करून घ्यायचं. हे पुरणाचे धोंडे आपले तयार आहेत. आता आपण हे सर्व करू. नात्यातील गोडवा खडबडीत किंवा कठीण परिस्थितीवर दगडासारख्या अडचणीवर प्रेमाचा आणि गोडव्याचा संस्कार केला
तर नातेही या पुरणाच्या धोंड्यासारखी मऊ आणि गोड होतात. हा यामागचा संदेश. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.